तर कसे आहात? दुपारच्या डायरेक्ट जेवणापासून ब्लॉगची सुरुवात. भाकरी, मुगाची भाजी आणि कोशिंबीर. तर असा आहे आपला आजचा मेन्यू दुपारचा जेवणाचा. सकाळी लेट उठणं झालं, मग नाश्ता स्किप झाला आहे. मग बोललो जेवण आहे ते तरी टायमिंगवर नीट व्यवस्थित करू. आणि आता जेवणाची सुरुवात झालेली आहे. जेवताना फोन अवॉइड करा. जेवताना म्हणजे तुम्ही काय करत असाल जेव्हा काम, तेव्हा फोन अवॉइड करा. कारण की लक्ष पण पूर्ण त्या कामात म्हणजे जेवणात आणि मग लागत नाही. तुम्ही एक वेळेस जेवताना टी व्ही बघू शकता, कारण की मग टी व्ही असं तर वाटत नाही काय, पण फोनकडे लक्ष असलं तर तुम्ही कंटिन्यू मग फोनमध्येच बघता. म्हणून मी तर स्वतः करतो आणि मी तुम्हाला सांगतो, पण सल्ला पण देतो की जेवताना फोन इग्नोर करा. म्हणजे बाजूला ठेवा, साईडला ठेवा. जर इमर्जन्सी कोणाचा कॉल आला तरच तो रिसीव करा, बाकी असं काय नाही. तर आता जरा जास्त वेळ न घालवता सुरुवात करू आणि मग आपल्या दिवसाची सुरुवात करू. कुठं जायचं असेल, काय करायचं असेल तर. जेवण झालं आहे आणि आई आणि पप्पा आता लग्नाच्या दादाच्या लग्नाची तयारी करत आहेत. आणि एकंदर पहिलं लग्न आहे घरातलं, म्हणून सगळ्यांची एक लिस्ट काढतात. ज्यांना साड्या देतात आणि काय घरातलं पहिलं मोठं लग्न असलं की देतातच. अक्षताच्या वेळी दिलेलं होतं, भूषणाच्या वेळी पण झालं, आता दादाच्या वेळी म्हणजे मला आठवतं आहे, प्रतिकानाच्या वेळी पण झालेलं आहे. मला आठवतं त्या मानानं आता लिस्ट काढतो की किती जणी आहेत, कोण कोण आहेत. बहिणी, आत्या, पप्पांच्या आत्या, आईच्या आत्या, सासू, आजी, ह्या सगळं तुम्हाला दाखवतो. फणसाळकर मामीची आई. तिथं वहिनीच्या पुढे लिहा, त्या फणसाळकरांच्या ह्याच्यात लिहा ना. असले ना याची आजी, आपलं असं नाव काय, अक्षयची आजी. अक्षयची आजी. नव्वद. अजून आईच्या अजून बाकी आहेत, गोळवाडीतले आहेत. मग सुशांत, परत धामापूर, मोठी आत्या लिहिलीत, मावशी, धामापूरकर मावशी. मोठी आत्या लिहिलीत, मोठी आठवण, आत्या. हां आठवण झाली तर लिहून ठेवा. धामापूरकर मावशी गोळवाडी आणि धामापूरकर मावशी. हां. बाकीच्या कोणी येतील त्यांना ब्लाऊज पीस देऊ. असं कशाला, हां मग फरक नाही करायचं. आता कोण राहिलं आपल्या इथे, महिला मंडळामध्ये सगळं जवळजवळ सगळं. आता इकडे बघा, आता आपण ह्याच्यामध्ये बघ, तुमच्या सासरवाडी इकडे कोण आहे, काटवली, विग्रवली. कोणती मामी आहे ती? काटवली मामी. आली आहे. काटवली मामी झालं. त्याच्यानंतर आणखी कोण काटवलीत आहे, सायल्यात आहे ना. आता ते बाकी कोण येणार नाही काय अरे कोण नाही येणार, तुला वाटतं कोण नाही येणार? कोण नाही येणार? कोण ए, तर आता ती वारली ना नवरा तिचा, ती येत मग. नाही. ते आपल्या माणूस किती सगळ्यात मग सगळे येतील, सगळे गेलो उठलो बसलो सगळं तीच करते ना. सगळे येतील, सगळे. तुला नाही माहिती, सावकाराची सून आहे ना. आता नवरा वारला बघ, तीच सगळ्यांचं करते ना. आपण हा, गेलो ती आता वारला तो. हा, ती मग. काळीसारखी आहे ती. काळीशी ती. हा, मग एकूण त्यामुळं त्या दोघींना घ्यायचं. माझ्या 2 चुलते आहेत. मग एकूण हे आहे किती? हे 1, 5, 6. अपर्णमाई आणि सुवर्णमाई त्या दोघी चुलत्या नाहीये. बेबी ना. होय. हे नावं किती आहेत एकूण? मग मग आता तुमचे वाढवा 100-150 नावं आहेत, 100-150 नावं. बेबी आणि कोण, कशाला उदयची बायको, विलायची बायको, 14, 15, 16, 17, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95. अजून 5 बाकी आहे. मग 100 करून टाका. अजून 5 बघा, अजून आठवा. मग 95 झाले त्याच्यात, अजून 5 बघा. तसं ना. हे 5 जणी आठव कोणत्या 5 जणी आहेत. झाल्या ऍड झाल्या म्हणजे अजून आत्या 1, 2, 3, 6 95, 96, 97, 98. 100 व्हायला 2 कमी, 100 व्हायला 2 कमी.
पिवनचाळीची सून ती तुला ती बदमाश करून जावी माहिती काय 26 27 मग त्या सोनीची सासू राहते. का लग्न करताय मग 32 33 34 एवढा 36 थांबता ना 9 वारी 6 वारी वेगवेगळ्या. कसं वाटतंय ममता तयारी करताना? अजून टाइम आहे. छान वाटतं. खूप छान वाटते. पैसा किती जाईल? अलका मग विजया पहिलंच लग्न आहे. विजया द डिफरन्स बिटवीन 6 वारी आणि 9 वारी. 6 वारी वेगळी, 9 वारी वेगळी. भारती भारती आजीच्या मैत्रिणी, तुझ्या मैत्रिणी, आजीच्या मैत्रिणी. धामापूरकर मावशी ती मावशी झाली. तुझ्या मैत्रिणी किती आहे तिथं? 1 2 3 4 5 6. अजून बी बापरे. हे शालिनीच्या आईला पण बी मध्ये हो 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 तुला याचं 9 वारीचं काढायचं राहिलं 40,000 रुपये. 16,000 रुपये यातलं काढायचं राहिले काय 6 वारी आणि 9 वारी. 6 वारी जवळजवळ किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 काय माहिती किती आहेत. 9 10 फाईल बनवा. फाईल मनीषचं लग्न अशी फाईल बनवायची. आणि मला पाणी देते हे खुर्चीत ना बरोबर नाही आम्हाला टेबल असे वरती बसायचं सवय ना. मनीषचं लग्न फाईल नाही. पाणी ड्रिंक वॉटर. तर दादाच्या लग्नाची तयारी सुरू झालेली आहे आणि खरेदीचं काय काय सगळं काय बजेटचं सगळं हळूहळू आता प्रोसेसमध्ये येईल. ते तुमच्यासमोर पण येईल. आताची लिस्ट काढायची सुरुवात झालेली आहे. अजून किती गावांमध्ये पत्रिका द्यायच्या, पत्रिकेबद्दल काय कसं काय आहे वाटायचं आहे ते पण सगळं आहे. ज्या गोष्टी होतील त्या पण सगळं तुमच्यासमोर येतील हळूहळू. तोपर्यंत तुम्ही पण चणे खायला या. तर आता काय नाही, एवढ्या दिवसाचा दिवस गेला. दुपारपासून माझा दिवस चालू गेला. मग बाहेर कुठं काय जाणं झालं नाही. घरातच बसून होतं. दादाच्या लग्नाची म्हणजे हे सगळ्या लिस्टाने काढलेल्या होत्या साड्यांच्या आणि घ्यायचे. बस एवढंच, बाकी काय नाही असं. तरी दिवस आता संत चालू आहेत, मंद चालू आहेत. तरी ब्लॉग हे डेली मी अपलोड करतोय, कारण आता एक रुटीन लागला पाहिजे की डेली ब्लॉग अपलोड करायचं, मध्ये थांबायचं नाही काय नाही. कारण की कॅमेरा घेतलेला त्याचा मागचा उद्देश हेच आहे की चांगले व्लॉग कंटेंट लोकांपर्यंत आपण टाकायचे, आपली डेली लाईफ टाकायची, व्लॉग थांबवायचे नाही. हाच एक माझा उद्देश आहे. आणि आता एवढंच बोलून मी हा व्लॉग समाप्त करतो. तर पुन्हा एकदा भेटू एका नवीन उद्याच्या व्लॉगमध्ये. आता कसा असेल उद्याचा व्लॉग, उद्याचा दिवस आहे मला पण माहिती नसेल. तोवर पाणी पिया, टाईम टू टाईम जेवा, टाईम टू टाईम झोपा, नीट आरोग्य घ्या, काळजी घ्या आरोग्याची, व्यवस्थित थांब, व्यवस्थित राहा बस. आणि हां, लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंट करा, कमेंट करा. मोजून 5 कमेंट आल्या, 10 कमेंट आल्या तरी बस झालं मला. मी जास्त असं ठेवत नाही काय की प्रत्येकाने कमेंट करा. पण तुम्हाला जे वाटतं ना, बघता व्लॉग बघताना मग काहीतरी वाटत असेलच ना, मग तसं ते टाका, ते लिहा काहीतरी वाटतं ते. तसं एवढंच बोलून मी ब्लॉग एंड करतो.